रसिक श्रोते हो, नमस्कार. ओंजळीतील शब्दफुले या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. ओंजळीतील शब्दफुले या युट्यूब चॅनलची संकल्पना आणि मार्गदर्शन प्रख्यात व्याख्याते शिवाजीराव पवार सर. रसिक श्रोते हो, आजच्या भागात आज आपण एक अप्रतिम कथा ऐकणार आहोत. एक जण वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळचं पाणी संपलं. त्यालाही 2 दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पाहत होता. त्याची नजर अर्थातच काय शोधत असेल? बरोबर, त्याची नजर पाणी शोधत होती. तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडी दिसली आणि तो थबकला. हा भास तर नाही, नाहीतर मृगजळ असेल. पण काही का असेना, तिकडं आपण जाऊया. थोडंसं पाणी मिळालं तर आपल्याला ते मिळेल असा विचार करत पाय ओढत ओढत स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आलं तो भास नव्हता. झोपडी खरोखरच होती, पण ती झोपडी रिकामी होती. कोणीच नव्हतं तिथं. आणि तशी ती बऱ्याच दिवसापासून, कदाचित कितीतरी वर्षापासून असावी असं त्याला वाटत होतं. पाणी मिळेल या आशेनं तो आत शिरला आणि समोरचं दृश्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो 1 डोळा आणि देव देतो 2, अशी त्याची अवस्था झाली. त्यानं पाहिलं तिथे एक हातपंप होता, ज्याला आपण हापसा म्हणतो, आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथंच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्यानं हातपंप जोरजोरात वरखाली करायला सुरुवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलं नाही. फक्त पंपाचा आवाज येत राहिला. पुन्हा एकदा हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता मात्र त्याला स्वतःच मरण जास्तच प्रकर्षानं जाणवायला लागलं. तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्यानं भरलेली होती आणि वाफ होऊ नये म्हणून व्यवस्थित सील सुद्धा केली होती. चटकन त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली. तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचं लक्ष गेलं. त्यावर लिहिलं होतं, हे पाणी पंपात होता. पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवा. हे वाचून तो आता मात्र चक्रावला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं का, की सूचनेप्रमाणे करावं? टू बी ऑर नॉट टू बी असं त्याचं झालं. समजा सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर? पंपाचा पाईप तुटला असेल तर? खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायात जाईल. सगळा खेळ खलास. पण सूचना बरोबर असेल तर मात्र भरपूर पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याचं मत ठरेना. शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातानं त्यानं ते पाणी पंपात ओतलं. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली. भरपूर पाणी आलं. त्याला काय करू आणि काय नको असं झालं. इतके दिवसची लागलेली त्याची तहान ढसाढसा तो पाणी प्यायला. स्वतः जवळच्या बाटल्या काठोकाठ भरून घेतल्या त्यानं. तो खूप खुश झाला, कारण खूप दिवसांनी त्याला पाणी पाहायला मिळालं होतं. पाण्यानं तृप्त झाल्यावर त्याचं लक्ष दुसऱ्या कागदाकडे गेलं. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून त्याच्या लक्षात आलं की आपण माणसाच्या वस्तीपासून खूप दूर आलोय. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती. त्यानं निघायची तयारी केली. सूचनेप्रमाणे ती बाटली भरून सीलबंद करून ठेवली आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहिली. विश्वास ठेवून हे पाणी पंपात होता. पाणी नक्की येईल. आणि तो पुढे निघाला. रसिक श्रोते हो, ही गोष्ट आपल्याला देण्याचं महत्व सांगणारी आहे. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं आणि हो, आनंददायी सुद्धा असतं. त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षानं ही गोष्ट
आपल्याला विश्वासाबद्दल सांगते. विश्वासानं केलेलं दान खूप आनंद देतं. खात्री नसतानाही त्यानं विश्वास दाखवला आणि म्हणूनच त्याला आपलं जीवन अर्थात पाणी मिळालं. या गोष्टीतलं पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. त्यासाठी आपण वेळ देऊया आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीनं आपली आनंदाची झोळी भरून घेऊया. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास